नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये स्वागत। शासनाला दररोज विजेची मागणी वाढताना दिसतीये आणि त्या प्रमाणात औष्णिक प्रकल्प काही तयार होत नाहीयेत आणि वीज तयार न झाल्यामुळे आता नागरिकांना मागेल त्याला वीज या धोरणानुसार वीज द्यायची कुठून। म्हणून विजेची बचत करणं शक्य आहे का, तर नागरिक ती करत नाहीत आणि म्हणून सौर ऊर्जेपासून वीज तयार केली जाते आणि ती नागरिकांनी वापरावी याचा प्रयोग म्हणून शासकीय कार्यालयात आता सौर ऊर्जा प्रकल्प राबवले जात आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ही माहिती। दोन 2018 साली याचं काम सुरू केलं होतं। आज त्याचं उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होतोय आणि एवढंच नाही तर ऊर्जेच्या क्षेत्रात आणि अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्राने अतिशय उत्तम काम केलेलं आहे। विशेषतः कृषी पंपांच्या संदर्भात आपण जर बघितलं तर गेल्या 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये महाराष्ट्राने 5 लाख पंप लावलेले आहेत। संपूर्ण देशामध्ये 4 लाख पंप लागले आणि एकट्या महाराष्ट्राने 5 लाख पंप लावलेले आहेत। दुसरं, सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत 16,000 मेगावॅटचे फीडर हे आपण त्या ठिकाणी सोलरवर नेतो आहोत। त्याचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे। डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं हा एशियातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे जो आपण 2026 पर्यंत पूर्ण करणार आहोत। एक अजून टार्गेट आहे की 2025च्या डिसेंबरपर्यंत प्रमुख सरकारी इमारती या सगळ्या सोलराइज झाल्या पाहिजेत। त्या दृष्टीनं देखील काम चाललेलं आहे। एकूणच सोलर असेल, विंड असेल, या ठिकाणी हायड्रो असेल, अशा सगळ्या क्षेत्रात आणि हायड्रोजनच्या क्षेत्रात देखील आता महाराष्ट्राने भरारी घेतली आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दरवर्षी नाविन्यपूर्ण डेकोरेशन करत असतात। यावर्षी त्यांनी केरळमधील पद्मनाभ स्वामीच्या मंदिराचा देखावा करायचं निश्चित केलं। त्याप्रमाणे बुधवार पेठेमध्ये जेथे 10 दिवसाचा गणेशोत्सव होतो तिथे काल मंडपाला सुरुवात झाली आणि वासा पूजनही झालं। जाऊयात आपण पद्मनाभ स्वामी मंदिराच्या वासा पूजनाला। जय गणेश। आज गणेशोत्सवाची सुरुवात या वासापूजनाच्या पूजनाने होते। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं जे कार्य आहे ते कुठलंही कार्य हे आपल्या धार्मिक विधीने होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही या वासापूजन यावेळी झालं। त्यामुळे मांडव आजपासून सुरुवात होईल आणि मंगलमय वातावरण हे आजपासून, गणेशमय वातावरण हे आजपासून सुरुवात होईल। म्हणजे जे निर्विघ्नपणे कार्य या गणपती बाप्पाचं कुठलंही पहिली सुरुवात जी आहे हे आम्ही निर्विघ्नपणे करतो। त्यामुळे या वासाचं पूजन म्हणजे आपलं बाप्पाचा सगळा मांडव हा व्यवस्थित आणि हे यासाठी हे कार्य केलं जातं आणि ह्याची परंपरा पहिल्यापासून आहे। देशभर बकरी ईद साजरी केली। बकरी ईदची शासकीय सुट्टी देखील जाहीर होत असते। पुण्यामधील उद्यानांमध्ये मुस्लिम बांधवांना बकरी ईद साजरा करण्याकरता बंदी करण्यात आली होती आणि त्यावेळेला उद्यानं बंद करण्यात आली होती। त्याकरता मुस्लिम समाजानं तीव्र निषेध व्यक्त केला आहे। काल दिनांक 8 तारखेला सारसबाग हा गार्डन बंद ठेवण्यात आला
हे गार्डन बंद ठेवण्याची जी ॲप्लिकेशन होती ती राज्यसभा सांसद मेधा कुलकर्णी यांनी दिली होती. या लेटरमध्ये त्यांनी लिहिलं आहे की मुस्लिम समाज हा ईदच्या दुसऱ्या दिवशी इतवारी 8 तारखेला मोठ्या संख्येने गार्डन्समध्ये येतात, तर हे गार्डन बंद ठेवण्यात यावं आणि मुस्लिम समाजाला याच्या गार्डनमधनं प्रवेश नाकारण्यात यावं आणि त्याच्या व्यतिरिक्त हिंदू समाजाच्या लोकांना त्या गार्डनमध्ये एंट्री द्यावी असलं लेटर त्यांनी महापालिका आयुक्तला लिहिलं होतं. महापालिका आयुक्तने या लेटरवर कारवाई करत असताना 8 तारखेला तो गार्डन बंद ठेवला, जो पूर्णपणे अँटी कॉन्स्टिट्युशनल आहे, इल्लीगल आहे. ही त्याचा पुरावा आहे की त्यांनी 8 तारखेला सारसबाग हा गार्डन बंद ठेवला. आमची प्रशासनाला आणि महाराष्ट्र सरकारला आज कलेक्टरना निवेदन देत असताना ही प्रमुख मागणी आहे की जे धार्मिक द्वेष पसरवणारा आदेश महापालिका आयुक्तने काढला तर महापालिका आयुक्त व संबंधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं. ही आमची मागणी आहे, प्रमुख मागणी. आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर रस्त्यावरचा मोठा आंदोलन आम्ही पुणे शहरात उभा करू. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक दिनानिमित्त ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. दिलीप वेंगसरकर यांनी क्रिकेटच्या विषयी आज वेगवेगळी माहिती त्या ठिकाणी पत्रकारांच्या प्रश्नोत्तरात दिली आणि त्यांचं व्याख्यानही झालं. तेव्हा जाणून घेऊयात दिलीप वेंगसरकर. क्रिकेट मी खेळायला सुरुवात केली 50 वर्ष झाली, परंतु लोकांना संभ्रम पडतो की ह्याचं आडनाव वेंगसकर आहे, वेंगसरकर आहे. सॉरी आय मीन. पण खूप आनंद झाला आज, कारण मी पत्रकार संघामध्ये इकडे आलोय आणि माझी पहिलीच खेप आहे इकडे यायची. मला पुण्यातलं जास्त माहिती नाही, पण खेरगाव मधलं फक्त माहिती आहे, कारण एक्सप्रेस वे मधनं आमची अकॅडमी येतो आणि अकॅडमीनं सरळ परत मुंबईला जातो. परंतु खूप आनंद होतोय कारण तिकडची मुलं खूप पुढे आलेली आहेत. आता IPL पण खेळतायत, महाराष्ट्राला खेळतायत, इंडिया A टीमला खेळतायत, अंडर-19 खेळतायत इंडियाच्या. आमचा कॅप्टन पण इंडिया अंडर-19चा होता आणि तो तिकडे आमच्या अकॅडमीला खेरगाव मधला होता. मुली पण खूप छान खेळतायत आणि मुली महाराष्ट्राला पण खेळतायत. आता MPL पण खेळतायत. MPL पण सुरू झालेलं आहे, जिकडे तिकडे 20 वर्ष मॅचेस सुरू झालेल्या आहेत. परंतु क्रिकेट आता पुढचा विचार करायच्या आधी आपल्याला भूतकाळामध्ये गेलं पाहिजे, कारण आपण पहिली टेस्ट मॅच 1932 साली खेळलो आणि बॉम्बे जिमखानातही खेळलो. हल्लीच बॉम्बे जिमखाना 150 वर्ष पूर्ण झाली आणि चीफ गेस्ट होतो. तर तेव्हा मी त्यामध्ये वाचलं की बॉम्बे जिमखाना 50,000 लोक मॅच बघायला येते. म्हणलं 50,000 लोक कशी बसले ते बॉम्बे जिमखान्यावरती. त्यामुळे आझाद मैदानावरती तिकडनं सगळे मॅच बघत होते. मी तुम्हाला माहिती आहे आझाद मैदान, बॉम्बे जिमखाना वगैरे. आणि त्या लाला अमरनाथनी सेंचुरी केली होती ऑन डेब्यू आणि CK नायडू वगैरे सगळे तेव्हा होते. डगलस जार्डिन कॅप्टन होते. आणि नंतर मग मला आठवते की 1959 साली जेव्हा आपला संघ इंग्लंडला पहिल्यांदा गेला होता, नॉट पहिल्यांदा, नंतरच्या वेळेस ते आपण 5-0 हरलो होतो. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुणे शहर हे सांस्कृतिक राजधानी म्हणून म्हटलं जातं. सर्व विचारांचं समालोचन, चर्चा आणि त्या ठिकाणी मतमतांतर जरी असली तरी दुसऱ्याच्याही मताचा आदर करण्याची परंपरा गेले अनेक वर्ष पुण्यातल्या राजकारणात दिसून येते. मुस्लिम समाजातल्या काही व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी काही दिवसांपूर्वी नमाज पढण्याची प्रक्रिया केली आणि तो मंदिराचा परिसर असल्यामुळे त्या ठिकाणी नापसंती व्यक्त करण्यात आली. तथापि बकरी ईदच्या निमित्तानं अशी गार्डन्स बंद करण्यात आली केवळ प्रशासनाला वरून आलेल्या आदेशामुळे. त्यामुळे कुठलीही राजकीय हिंसा होणार नव्हती,
कुठलंही त्या ठिकाणी तणावाचं वातावरण होणार नव्हतं. तथापि काही लोकांच्या भावना दुखावल्या जातात याकरता म्हणून ते बंद करण्यात आलं असंही सांगण्यात आलं आणि कुठलाही अनर्थ होऊ नये याकरता ती बंदी करण्यात आली. पण त्याचं सबळ कारण प्रशासन देऊ शकलं नाही. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.